शेवटचा अंतिम मुकाबला जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. एनसीसी नारंगी ब आणि टीम सिद्धिविनायक नवघर या दोन संघादरम्यान ही लढत जी मैदानाच्या दिशेने. तेजस मागील मॅचचा अगदी आपण पाहता हिरो जो मैदानाच्या दिशेने आणि मनीष निजाई यांनी नाव देखील दिलं लगेचच सुपर हिरो. ज्या पद्धतीची फलंदाजी झाली अतिशय सुरेख कीप अँड काम कंपोज राहणारा हा खेळाडू, परंतु खेळाच्या माध्यमाने आपण पाहू शकाल अतिशय डिस्ट्रॉय म्हणून संबोधला गेला. मॅचला होई सुरुवात. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा या मॅच करिता. पहिलं षटक तेजस, स्ट्राईक एंडला धीरज आणि मनीष, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला चेंडू लेंथ थोडीशी खाली राहिली आणि सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. थोडेसे सरप्राईज राहिले धीरज देखील, कारण की ही लेंथ थोडीशी टप्पा पडल्यानंतर कुठेतरी बॅटवर चेंडू यायला हवा होता, परंतु खालीच राहिला. आउट साइड लेंथ आणि तदनंतर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. यस त्यांच्या मागे मंथण्याचं चांगलं यष्टीरक्षण. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. मोठा प्रहार जरूर करायचा आहे, परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या दिशेने चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली दोन्ही या अंकाने. मागील काही मॅचेस मध्ये जे क्षेत्ररक्षण आहे ना ते सिद्धिविनायक नवघर संघाचं ते थोडंसं खराबच झालंय, परंतु या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी तुम्हाला बजवावी लागेल. क्रिकेटच्या पटलावर जे झाले गेले ते सर्व काही गोष्टी तुम्हाला विसरायच्या असतात आणि लवकरात लवकर मात्र नव्याने सुरुवात करायची असते. आता या मॅच मध्ये ती सुरुवात पाहायला मिळेल का? कारण की कुठेतरी क्षेत्ररक्षण जे चिंतेजनक जरूर झालं होतं आणि नेहमी चिंता चिते समान आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक पुढे येईल. पुन्हा एकदा पहा फंबल झालं त्या दिशेने आणि सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. आता स्क्वेअर लेगच्या दिशेने जी आउटफील्ड आहे ना ती थोडीशी कुठेतरी डाळमळ इथेच आहे, कारण की तिथे चेंडू गेल्यानंतर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चान्स मिळेल त्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूला पकडा, कारण की तदनंतर चेंडू इकडे तिकडे जाऊ शकतो. या 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 4 अंकांवर 4 रन्स ऑन अ कार्ड. टीम एनसीसी नारंगी ब संघ प्रथमतः बॅटिंग करतोय तर सिद्धिविनायक नवघर हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना. खेचून मारला, आता चांगलं कनेक्शन आहे. मिड विकेट सीमारेषा पार निघून जाईल. धीरजच्या बॅट मधनं या इनिंग मधील हा पहिला षटकार 6. धावा येत आहेत जरूर आणि या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. योग्य त्या पद्धतीचा हा स्ट्रोक कन्व्हर्जन रेट फार महत्वाचा आणि ते धीरजच्या माध्यमातून इथून पाहायला मिळतंय. सरळच्या समोरच्या दिशेने खेळला जाईल. सरळ बॅटचा उपयोग केला जातोय. डिस्पॅच केलं जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. धीरजच्या बॅटमधनं आणखी एक मोठा प्रहार षटकार. चांगलं कनेक्शन बनलं. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल या षटकातील बॅक टू बॅक षटकार आलेत आणि आता चांगल्या पद्धतीने धीरज कडनं देखील ही बॅटिंग पाहायला मिळतंय. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं पुन्हा एकदा गफलत, परंतु प्रोटेक्शन आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पाहू शकाल की दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून गेला. पापणी लवते न लवते त्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर स्थित होते. प्रयत्न तुम्हाला तुमच्या परीने करायचे आहेत. सर्व काही गोष्टी सोप्या नाही आहेत क्रिकेटच्या पटलावर. पाहण्याकरिता गोष्टी सोप्या आहेत, करून दाखवणं तितकंच कठीण आहे. पण आपण सातत्याने म्हणतो ना, दुनिया है मेरे यारो, जब तक जिंदा है तब तक निंदा है. म्हणून तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर हे उत्तर मेहनतीच्या जोरावर द्यावंच लागेल. 17 फॉर नन. 17 या अंकांवर धावगती टीम एनसीसी नारंगी ब हा संघ.
17 या अंकांवर धावफलक मंथन याला आणलं गेलं या सेकंड स्पेल करिता. चांगली बॅटिंग धीरज, आतापर्यंत 6 चेंडूंकडे 17 धावा, ज्या काही धावा निघाल्या त्या धीरजच्याच बॅटमधनं. चांगला पिक केलाय, सरळ बॅटचा वापर केला जाईल जरूर, परंतु आता क्षेत्ररक्षकाला निवडलं, हातात चुकी होणार नाही. अगोदर मिस्टेक जरूर घटित झाली होती, परंतु यावेळेस हा झेल कन्वर्ट झालाय. पहिला ब्रेक थ्रू मिळत असताना इथून टीम सिद्धिविनायक नवघर या संघाला गडी बाद होईल. धीरजचा एक चांगला खेळ यावेळेस झालाय समाप्त. या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे आणि या पहिला धक्का बसलाय. नव्या बॅटर संदीप सँडी या फलंदाजाला आपण पाहत आहे. मंथनला मिळालेला हा ब्रेक थ्रू. ऑन साईडला खेळला जातो, ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने, जोपर्यंत चेंडूची हाताळणी आणि उचलून फेकी केली जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. 19 धाबा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. सर्व काही लावावं लागेल या मॅच मध्ये, कारण की आतापर्यंत तुम्ही या रजनीमध्ये जी मेहनत केली आहे ना, त्या मेहनतीचं फळ मिळणार ही मॅच आहे. म्हणून या मॅच मध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टीच्या परिपूर्ण लावावे लागतील. क्षमता, एफर्ट, मेहनत, सर्व काही गोष्टी. कुलवर लेन जरूर आहे, परंतु इम्पॅक्ट थोडस आउटसाइड ऑफ असं पंचांचं मत. त्या दिशेने आपण पाहता एक सिंगल धाव जरूर अधोरेखित झाले आणि या सिंगलच्या साहाय्याने एक धाव लेग बाईचा इशारा आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल 2-0. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा मंथन, गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकेटला मनीषने देखील आज खेळ छान पद्धतीने खेळा आपल्या संघाकरिता. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक झेल ड्रॉप आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल, धाव अपुरी राहील का? आता परिपूर्ण उच्च न्यायालयाकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसरे पंच आता बिझी होतील. विजय भोईर येतील आणि चेक केलं जाईल की हा खेळाडू बाद आहे की नाही. कुठेतरी जीवनदान मिळालं होतं, परंतु क्विकली अगदी फेकी केली गेली आणि जिथून धावगड्याचा मानस जो विशेष करून इथून पाहायला मिळतोय. अंधी फेकी तर जरूर केली जाते, परंतु त्या दिशेने आपण पाहू शकाल निर्णय लगेचच येईल तो ऑन स्क्रीन आणि निर्णय आलाय. नॉट आउट पोचले गेलेत आपल्या क्रीज मध्ये आणि इथून 2 धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत जरूर. या दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. पहा ज्या फोर्सने धावले होते ना, कुठेतरी असं वाटलं इन मोमेंटला की विकेट मिळेल जरूर, परंतु सर्व काही गोष्टी क्लिअर अँड कट विश नेटवर्कच्या माध्यमानं महेश निजाई जे एक्सपर्ट्स आहेत विशेष करून पाहायला मिळतात अगदी डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आणि आमचे दोन्ही कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक आहे. बॉडी लाईनला चेंडू, चांगली गोलंदाजी झाली मंथनकडनं. आतापर्यंत या षटकाकडे परिपूर्ण थोडीशी खामोशी जरूर आहे धाब्यांच्या बाबतीत. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळतंय. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 22 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. मनीषकडे ती स्ट्राईक. इनसाइड आउट खेळलाय. दर्जेदार स्ट्रोकची निवड ती यावेळेस केली जात आहे. अप्रतिम पद्धतीचा प्रहार मनीषच्या बॅटमधनं. दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. ज्या दिशेने अगदी चेंडू आला ना, त्या दिशेने अगदी बॅट क्लिप दर्शवली गेली
ॲक्शन रिप्ले एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा पाहावा रिप्लेमध्ये, इतका स्पष्ट आणि निथळ अगदी आपण पाहू शकाल हा प्रहार होता. आणि अप्रतिम शॉट ऑफ द नाईट असंच म्हणावं लागेल. अप्रतिम काय फॉलो थ्रू होता, जबरदस्त पद्धतीचं टायमिंग जुळलं, एलिव्हेशन प्रॉपरली सर्व काही गोष्टी मेंटेन होत असताना समजा काही ओके मध्ये. यावेळेस संदीपच्या बॅटमधनं तगडा प्रहार, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मोमेंटम आता शिफ्ट होत असताना एनसीसी नारंगी बस संघाकडे. सँडीच्या बॅटमधनं 6. जुळलं या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 34 34 या अंकांवर. तन्मयचं हे षटक आपण पाहत आहे. अंतिम खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक स्थित आहे. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगल दावेवर जाता समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 35 35 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. पहिलं षटक जरूर 17 धावेंचं होतं. दुसरं षटक चांगलं कमबॅक, परंतु शेवटच्या अंतिम चेंडूवर जो षटकार आला तरी पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झाला. तन्मयच्या अगदी या षटकाची सुरुवात देखील षटकाराने. मोठा प्रहार पुन्हा एकदा करायचा आहे. आता क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत. यावेळेस चुकी होणार नाही. मिस्टेक या अगोदर घटित झाल्या होत्या आणि थँक्यू सो मच म्हटलं परमेश्वराला देखील. विकेट मिळतंय फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. झेल कन्वर्ट केला आणि तदनंतर पुन्हा एकदा ते रिॲक्शन पहा. चेंडूला चुंबन घेतला आणि ठाऊक आहे की या अगोदर कुठेतरी मिस्टेक ज्या सातत्याने घटित झाल्या होत्या. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की न दिसणारा वारा जर हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरी आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून त्याच्यावर देखील विश्वास असणं तितकंच महत्वाचं आहे. थँक्यू सो मच म्हटलं. प्रयत्नांती परमेश्वर. कष्टविना फळ नाही क्रिकेटच्या पटलावर. नो पेन नो गेन. प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे. आज कित्येक उदाहरणं आहेत या सर्व काही गोष्टींकरिता. 35 35 या अंकांवर धावगती आहे. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तन्मय इथून सुसज्जित होईल. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. रिझल्ट मात्र सेम आहे. निषादच्या बॅटमधनं आल्या आल्या मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. प्रहार आला आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 41 41 या अंकांवर. हे धावफलक खोलवर लेन चांगल्या पद्धतीने हाताळली जाते. त्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 42 42 या अंकांवर. हे धावफलक आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधील तो असेल शिल्लक. 42 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. चांगल्या स्थितीमध्ये टीम एनसीसी नारंगी ब हा संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. परंतु मागची मॅच ती देखील विसरून चालायची नाही. 44 धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्याने केला होता. चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. झेल पुन्हा एकदा झालाय ड्रॉप. निश्चित स्वरूपाने 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि फेकी ही थोडीशी स्वर झाले आणि 3 धावा निश्चित स्वरूपाने ते कंप्लीट होते. 3च धाब्यावर समाधानी राहावं लागेल आणि या तिहेरीच्या मदतीने तिहेरीच्या सहाय्याने धावगती आहे 45 45 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता इथून लक्ष ठेवलं गेलंय. येणाऱ्या अगदी 18 चेंडूगडी 46 धावसंख्येचा पाठलाग तो करावा लागेल. चांगली बॅटिंग त्यानं धीरजने ती सुरुवात करून दिली. 7 चेंडूगडी 17 धावा. मनीषच्या बॅटमधनं 4 चेंडूगडी 8 धावा. सँडेल आपण पाहिलं 5 चेंडूगडी 12 धाब्यांवर नाबाद राहिला. निषाद 2 चेंडूगडी 7 धाब्यांवर तो देखील नाबाद राहिला आणि 3 षटकांमध्ये 45 धावसंख्येपर्यंत पोहोचला टीम एनसीसी नारंगी बहा संघ. आणि विशेष करून ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरुवातीमध्येच जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळाली योग्य त्या पद्धतीने तेजसची सुरुवात नव्हती. 17 धाव्यांचं ते षटक जरूर महागडं ठरलं गेलं. मंथनने चांगली गोलंदाजी केली. एक षटकाकडे 10 धावा. एक विकेट देखील मिळवली. डॉट बॉल पहा 3 आहेत. तन्मयने अगदी शेवटचं अंतिम षटक ते देखील 17 धाव्यांचं. म्हणजे पहिलं षटक 17 धाव्यांचं.
शेवटचं षटक देखील 17 धावेचं फॉलोअप विकेट आपण पाहत आहे. पहिला धक्का 17 धावेंवर, दुसरा धक्का 35 धावेंवर, म्हणजे 17 धावेंची भागीदारी झाली आणि तिसऱ्या विकेटकरिता देखील ती भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली गेली. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि ती देखील स्लेक बाईटच्या रूपाने. सो 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणाऱ्या 18 चेंडूकडे. हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, किंवा एक तुर्तास हलकासा ब्रेक आणि बोलणार होतो आपण रनचेजच्या दिशेने. आज खऱ्या अर्थाने राज निजाई यांचा आज वाढदिवस आहे. विश नेटवर्क चा एक महत्वाचा हिस्सा जो विशेष करून इथून आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. वाढदिवस हा प्रत्येक अगदी माणसाकरिता तितकाच महत्वाचा आहे आणि आज खऱ्या अर्थाने राज निजाई जे आमचे कॅमेरामॅन आहे, ॲक्युरेट जे विशेष करून इथून पाहायला मिळतात, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये. आज मी नेहमीच म्हणतो, तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी व्यवस्थित हँडल करा. जे तुमचं काम आहे त्याला तुम्ही देव म्हणा. म्हणजे नेहमीच आपण म्हणतो ना, कर्म ह्याची देव आणि कर्म ह्याची फळं. आणि विशेष करून त्या कर्माचं फळ जे विशेष करून आज पाहायला मिळते विश नेटवर्कवर. चांगल्या पद्धतीची गोड माणसं जे आज जोडले गेलेत आणि त्यांना बांधून ठेवलं गेलंय. आज राजचा बर्थडे आहे. पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू राज. पडद्यामागचे रिअल हिरो आहेत हे आणि खऱ्या अर्थाने सुख आणि दुःखांना कॅप्चर करण्याचं काम हे नेहमीच त्यांच्या माध्यमानं केलं जात आहे. सर्वात अगोदर येणार, सर्वात लेट जाणार आणि तेच खऱ्या अर्थाने अगदी आमचे लाईव्ह प्रक्षेपण संपूर्णपणे जे पाहायला मिळतंय आणि त्या सर्वांचंच कौतुक आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्षवेधी शुभेच्छा. मंथन आणि तदनंतर कुंदन अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेनेतून आपण पाहत आहे आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता जय या गोलंदाजाला आणलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल ते देखील पाहणे. स्वीपर कव्हर आहे डीप मध्ये. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये, वाईडिश मिड विकेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. दरम्यानचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. सुरुवात होईल अगदी या इनिंगला. एक क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जरूर ठेवला गेला आणि पॉइंट बरोबर चिटकून उभा आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. टीम सिद्धिविनायक नवघर रणचितच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 46 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. अक्रॉस पाटने खेळण्याचा मानस जरूर झाला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकर्णामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळणार आहे. सुरुवात प्रामुख्याने चांगली करून द्यावीच लागेल. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की कुठेतरी ती सुरुवात थोडीशी सावकाश जरूर झाली होती, परंतु बाकीचं काम कुंदन आणि तेजसने आसान केलं. फ्रंट पुढे राहून खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेला. बॅटला अगदी हळुवारपणे चेंडू स्पर्श झाला. मंथनचा जो परफॉर्मन्स आहे ना विथ द बॅटने तो थोडासा खामोशी बराच राहिलाय. पुन्हा एकदा आपण पाहत आहे कुठेतरी चेंडूला फिरवलं. फ्रंट फुटवरून खेळण्याची मानसिकता. बॅटची बाहेरची कडा. हेमेंद्र आहेत त्यांच्या मागे आणि चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेस झालाय परावर्तित. विकेट मिळेल, फलंदाज होईल बाद.
पहिला धक्का जरूर बसलाय मैदानाच्या दिशेने तेजस, मागील मॅचचा सुपर हिरो जो मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, जयकडे ते कौशल्य आहे आणि चांगल्या पद्धतीने अगदी चेंडूला पिच केले जात आहेत. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इन मुवमेंटला चेंडूला अलीकडे रोखलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. पहा जिथून मागच्या मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो थोडासा आहे तेजसच्या बॅटिंगच्या माध्यमानं, परंतु इथून या ज्या धावा आहेत ना त्या सोप्या नसेल, कारण की गोलंदाजी ही ताकद आहे टीम एनसीसी नारंगी ब या संघाची. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस जरूर झाला. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकर्णामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. हलकासा लेट स्विंग जो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जवळ 45 डिग्री अगदी त्या पद्धतीने वळण आहे आणि जबरदस्त पद्धतीने अगदी अॅक्युरसी दर्शवली जाते जयकडनं देखील. पुन्हा एकदा क्रॉस पाटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकर्णामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. पहा कशा पद्धतीने चेंडूला फिरवलं जात आहेत, वळवलं जात आहेत. अगदी जाग्यावरूनच लपेटण्याचा प्रयत्न जरूर झाला. निर्धाव चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. दोन्ही या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. कीप अँड कंपोज यावेळेस पाहायला मिळतात. गोलंदाज जय विथ द बॉलने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स जो इथून पाहायला मिळतोय. सरबाटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं कनेक्शन आहे तेजसच्या बाट मधनं. हा पहिला मोठा प्रहार झाली आहे सुरुवात या रनचेसला. 8 या अंकांवर पहिल्या षटकाचा खेळ चालाय समाप्त. येत आहेत आणि आता इक्वेशन पहा. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे आणि तेजसच्या बॅटमधनं अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. तेजसच्या अगदी चेहऱ्यावर पाहिल्यानंतर मला एक ती सिरीज आठवली जी फार प्रचलित होती, हॅरी पॉटर. आणि अगदी त्या नावाचा उल्लेख जो विशेष करून आता करावाच लागेल, कारण की त्याच पद्धतीने जी शैली विशेष करून पाहायला मिळते. रंगरूप तर सेम असू शकतात, परंतु कर्तृत्व प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. 8 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 8 रन्स ऑन अ कार्ड. पाकअप दिले जरूर आहे. एक्स्ट्राज आणि कुठेतरी ज्या डॉट बॉल आहेत ना या मॅच मध्ये तुम्हाला थोडस मागे घेऊन जाईल. कुंदनने डेफिनेटली या अगोदर चांगला खेळ केला होता, परंतु आता रिक्वायर रन रेट जवळजवळ 19च्या घरामध्ये आहेत. म्हणजे जवळजवळ 3 मोठे प्रहार हे तुम्हाला करावे लागणार आहेत. 20.73च्या घरामध्ये अगदी रिक्वायर रन रेट जो इथून पाहायला मिळतोय. कुलवर लेंथ आहे. आता धाव घेण्याचा मानस जरूर झालाय. तू मेमे आहे. धाव घेण्याकरिता पोच झालेत कुंदन एकेडने आणि एक सिंगल धाव जे आता स्कोर कार्डवर मिळणार आहे. बायचा इशारा. तेजसला आता ती स्ट्राईक मिळणार आहे. एकेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. ज्या सर्व काही गोष्टी आहेत ना त्या आता इथून तेजसला विशेष करून परावर्तित करावे लागतील आणि म्हणूनच या मॅच मध्ये तेजसवर विशेष करून लक्ष आहे. फोकस असेल तेजसवर. धीरज असेल गोलंदाजी मार्कवर. बॅकअप दिले, हाताळले, ऑन दी टोच खेळलाय. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि हवाई सफर, परंतु काय अॅक्युरेसीने झेल यावेळेस कन्वर्ट झालाय चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमानं आता त्या सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील, परंतु हा फटका पहा काय अतिशय सुरेख पद्धतीने चला चेक करतील पंच. ऑन दी टोज फटका तर छान पद्धतीने सजवला होता आणि काय प्रहार होता, परंतु अॅक्युरेसी दर्शवली गेली आणि विशेष करून आपण पाहू शकाल बाउंड्री लाईन लगत OUT बाद असेल. प्रयत्न चांगले होते, परंतु ते प्रयत्न आता निष्फळ राहतील. विकेट मिळेल तेजसला, परंतु तेजसने मन जिंकलेत आज सर्वांचे असंच म्हणावं लागेल. डेफिनेटली एक चांगला झेल जरूर झाला, परंतु फटका त्यापेक्षाही सुंदर होता. विकेट मिळतंय फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 9 या अंकांवर बसलेला हा दुसरा धक्का गॉन.
धावफलक. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहेत. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 46 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे. धीरजला आपण पाहत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सरळ चढून निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. जसा तेजस बाद झाला ना, ज्या पद्धतीने अगदी 90च्या जमान्यामध्ये सचिन रमेश तेंडुलकर बाद व्हायचे आणि टीव्ही बंद व्हायची प्रत्येकाची, आता तसंच डगआउटमध्ये परिपूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स आहे. 9 या अंकांवर धावगती. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोठा प्रहार जरूर खेळायचा आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतील त्या दिशेने. जजमेंट अचूकतेने आहे आणि विकेट ती मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. नऊ या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. नव्याने बॅटर रोहन या फलंदाजाला पण पाहत आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील जो शिल्लक असेल. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली लाईन आणि चांगली लेन, परंतु पंच वळतायत. थोडेसे लेट रिॲक्ट झाले पंच देखील. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे. हे अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक जे आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. पुलर लेन बीट होत असताना सरळ चेंडू त्यांच्या मागे. चेक केलं जाईल आता पंचांकडनं वाईट आहे की नाही. सॉफ्ट सिग्नल काय असेल पंचांचा त्यावरच सहमती दर्शवावी लागेल. वाईटचा इशारा आहे पंचांचा, सो वाईटच राहील. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर येणार आहे आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11. 11 अंकांवर धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल. धीरज प्रत्युत्तर हे मिळालं पाहिजे होतं. एक षटकार जरूर आला, तो देखील तेजसच्या बॅटमधनं आणि तदनंतर एक चांगला स्ट्रोक खेळला होता. परंतु त्यापेक्षाही अतिशय दर्जेदार पद्धतीचं क्षेत्ररक्षण जे डीप कव्हर पॉइंटला पाहायला मिळालं. एन मोमेंटला तो झेल घेतला गेला आणि मॅच तिथेच थोडीशी अगदी आपण पाहू शकाल समाप्त झाली. परंतु 7 चेंडूकडे कितपर्यंत सामना खेचला जाईल ते देखील पाहणं योग्य आहे. धीरजला आपण पाहत आहे कुठेतरी थोडासा अगदी क्रॅम्प इथून पाहायला मिळतोय, कारण की सातत्याने रेग्युलरली खेळतायत. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. त्यावेळेस चेंडू निघून जाईल सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. 11 अंकांवर धावफलक. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 6 चेंडू गणिक 35 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 6 चेंडू गणिक 6 षटकार हे तुम्हाला खेचावे लागतील जर या मॅचला जिंकायचं असेल तर. शेवटचा अंतिम षटक जे इथून शिल्लक असेल आणि हे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर जतीन मांगेला या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय.
मयूर मांगेला यांचे बंधू तेच आपल्याला पाहायला मिळतात. जतीन 11 रन्स ऑन कार्ड 11 अंकांवर धावफलक. फक्त आणि फक्त असं वाटतं की या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल. सरबाटचा उपयोग तो जरूर केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्थित. चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉडी लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू 4 धाब्यांकरिता. कुंदनच्या बॅटमधनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार. 15 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे आणि उर्वरित 5 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 31 धावसंख्येची गरज आहे. उद्याच्या दिवसामध्ये समजणार आहे की कोण कुठला आणि कुठले संघ असतील या ट्रॉफीजवर आपलं नाव अधोरेखित करेल. सोडेर आणि चंदेरी आणि हेच अगदी या स्पर्धेचे दिवस दाखवले तसंच म्हणावं लागेल. कारण की रजनी स्पर्धा भरवणं सोपी गोष्ट नाही आहे. खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ हवं असतं फार मोठ्या प्रमाणात. कारण की ज्या पद्धतीने जी रूपरेषा आखली गेली प्रकाशजी किरकिरास, अविनाश सापणे, सत्यवान सापणे आणि त्यांच्या संपूर्ण मकरध्वज दहिसरकरांकडनं आणि खऱ्या अर्थाने आज त्या स्पर्धेचा आपण पाहू शकाल चौथी रजनी आणि या चौथ्या रजनीमध्येच अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ आज चंदनसार गटातून तो देखील पाहायला मिळाला. पोटेन्शियली क्षमता सर्व काही गोष्टी त्या विशेष करून जिद्द चिकाटीने प्रामुख्याने आपल्याला नेहमीच क्रिकेटच्या पटलावर जिवंत ठेवायच्याच असतात आणि आज खऱ्या अर्थाने ते पोटेन्शियल टीम एनसीसी संघाने दर्शवलं. अगदी जेव्हा कर्णधार आले होते इंटरव्ह्यू करिता जयने म्हटलं होतं की गोड आठवणीं समवेत आम्हाला मात्र ही स्पर्धा समाप्त करायची आहे आणि खऱ्या अर्थाने अगदी शब्दाला जागले असंच म्हणावं लागेल. टीमची युनिटी ही तितकीच महत्वाची आहे. एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही चालता तेव्हा सर्व काही गोष्टी विश्वासपात्र फार महत्वाच्या आहेत. कधी कधी त्या विश्वासाला तडा देखील जाते आणि बहुसंख्य संघ तुटताना देखील आपण पाहिलेत. पण आज क्रिकेटच्या पटलावर एक संघ म्हणून तुम्हाला ती एकात्मता तितकीच महत्वाची आहे. सांघिक वर्क हे तितकंच महत्वाचं आहे कारण की गावाच्या नावाची प्रतिष्ठा ही तुमच्या जर्सीवर आणि तुमच्या नावाच्या समवेत ही नक्कीच स्वरूपाने लागली असते. म्हणून त्या प्रतिष्ठेकरिता खेळणं हे तितकंच गरजेची गोष्ट आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता शिल्लक आहे. टीम एनसीसी नारंगी ब परिपूर्ण ड्रायव्हिंग सीटवर आहे या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम चेंडू चला घाई करा फलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. आजचा दिवस आणि आजची रजनी जे विशेष करून नावे करण्याच्या एक चेंडू अगदी शिल्लक आहे आणि आजचा दिवस नावे केला आहे टीम एनसीसी नारंगी ब या संघाने. काय जबरदस्त पद्धतीचा आज प्रयत्न जो विशेष करून पाहायला मिळाला आणि आजचा दिवस नावे केला टीम एनसीसी नारंगी ब संघाने. 45 धावा झाल्या होत्या आणि 15 धावसंख्येपर्यंतच पोहोचला. परिपूर्ण डॉमिनेशन दाखवलं या मॅच मध्ये देखील. तेजस होता. तेजस जोपर्यंत होता तोपर्यंत सर्व काही गोष्टी जिवंत होत्या. तेजस बाद झाल्यानंतर